चांदवड येथे भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीनं रोजगार मेळाव्याचे आयोजन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा आयोजित। मेळाव्यात 50 आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग तर 50 विद्यार्थ्यांना नोकरीचे नियुक्तीपत्र प्रदान। सिल्लोडच्या कन्नड तालुक्यातील नादरपुरा तालुकास्तरीय पशुसंवर्धन मोठ्या उत्साहात संपन्न। या पशु प्रदर्शनात मोठ्या संख्येने तालुक्यातील पशुपालक ग्रामस्थ उपस्थित। रमजान निमित्ताने मिरजमध्ये पार पडली इफ्तार पार्टी। हिंदू मुस्लिम युवा मंचच्या वतीनं करण्यात आलं होतं इफ्तार पार्टीचं आयोजन। विरारच्या नारंगी ते सफाळे रोरो सेवा सुरू करून जेठीवर स्थानिक नागरिकांना नोकरीची संधी देण्याची मागणी। शिवसेनेचे वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांची मंत्री प्रताप सरनाईकांना निवेदनाद्वारे मागणी। मावळमध्ये प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याच्या शेतात सौर ऊर्जा बसवण्यात आलाय। त्यामुळे शेतीसाठी महावितरणच्या विजेवर अवलंबून राहण्याची गरज नसल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार। लातूर महानगरपालिकेकडे तहसील कार्यालयाचा अकृषीकर थकलाय। तहसीलची गाळेधारकांना नोटीस। अकृषीकराचा भरणा महापालिकेने न केल्यास गाळे सील करण्याची मोहीम राबवण्यात येणार असल्याची लातूरच्या तहसीलदारांची मागणी। पाथरी तालुक्यातील निराधार महिलेला उदरनिर्वाहाचे साधन शिलाई मशीन आणि जीवनावश्यक साहित्यांची मदत भेट देण्यात येते। होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज यांचा हा उपक्रम। साताऱ्यातील वहगावमध्ये सयाजी शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवड। मकरंद अनासपुर यांनी दिली भेट। दगड या अनोख्या शिल्पकृती प्रदर्शनाचं आयोजन। भायखळामधील 9 फिश आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन 31 मार्च पर्यंत प्रदर्शन पाहता येणार। मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटात अपघात। सिमेंट ट्रकची 2 गाड्यांना धडक। अपघातात 8 जण जखमी। जखमींवर कळबनी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। फळभाज्यांच्या दरात घट, दर मात्र स्थिर। हिरव्या मिरचीच्या दरात वाढ। नालासोपाऱ्यात स्टीलच्या दुकानाला भीषण आग। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। आगीत पूर्ण दुकानं जळून खाक झाल्याने आर्थिक नुकसान। सोलापुरात अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्याला अटक। 4 चाकी वाहनाचा 3 लाखांचा मुद्देमाल जप्त। कोल्हापुरातील शिंगणापूर बंधारा परिसरातून दुचाकी चोरट्याला अटक। त्यांच्याकडून 4 दुचाकी जप्त। करवीर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई। धुळे शहरातील स्टेशन रोड परिसरात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जालन्याच्या अंबड शहरात व्यावसायिक कामासाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या 13 हॉटेल चालकांवर कारवाई। अंबड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाची कारवाई। या कारवाईत घरगुती वापराचे 13 गॅस सिलेंडर जप्त। सिंधुदुर्गमधील कुडाळ तालुक्यात वेताळ बांबर्डे गावात काजू बागेला लावली आग। आगीत घरातील कपडे जळून खाक। पैठण तालुक्यातील आखतवाडामधील शेतातील गव्हाच्या ढिगाऱ्याला लागली आग। अज्ञात इसमाने आग लावून ढिगारा जाळला। शेतकऱ्याचं मोठं नुकसान। भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथे पोल्ट्री फार्ममध्ये शिरून बिबट्याने केल्या कोंबड्या फस्त। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। पोल्ट्री फार्म व्यावसायिकांनी वन विभागाला पत्र लिहित केली नुकसान भरपाईची मागणी। भंडाऱ्यात खैरीपट मार्गावर पट्टेदार वाघाची दहशत। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। लोणावळ्यात व्हॉट्सअप स्टेटसवर आक्षेपार्ह पोस्ट ठेवणाऱ्या एका समाजविदारक व्यक्तीवर गुन्हा दाखल। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी सर्वधर्मीय नेत्यांची तातडीची बैठक घेत शांतता राखण्याचे केले आवाहन। माजलगाव शहरात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू। रत्नागिरीमध्ये आगीत 4 घरं जळून खाक। खेड तालुक्यातील खोपी गावातील घटना। कोणतीही जीवितहानी नाही मात्र लाखोंचं नुकसान। सोलापूर अक्कलकोट महामार्गावर सिमेंटचा बल्कर जळून खाक। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही तर आगीत बल्करचं मोठं नुकसान। वाशिमच्या रिसोड ते लोणार मार्गावरील वन उद्यान जवळ ट्रॅव्हल्स आणि कारचा अपघात। या अपघातामध्ये कारमधील 3 जण जखमी। अपघातग्रस्तांना करण्यात आलं रुग्णालयात दाखल।
पालघरच्या वैतरणा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या सेक्शन पंपावर महसूल विभागाची कारवाईत सेक्शन पंपासह लाखो रुपयांचा वाळू साठा देखील केला नष्ट, तर अज्ञात सेक्शन पंप मालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सोशल मीडिया स्टार एंजल रायला ईमेल आणि इंस्टाग्रामवर जीवे मारण्याच्या धमक्या या प्रकरणी आता पोलिसांनी केला तपास सुरू. चंद्रपूर जिल्हाभरामध्ये 20 वर्षापासून गुंगारा देणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं बेड्या ठोकल्या. पोलीस तपासात 12 घरफोड्या केल्याचा गुन्हा उघडकीस. अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग बाभूळ गावाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात. सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र वाहनांचं मोठं नुकसान. जालन्यातील आष्टी पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई. 3 वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत 12,000 रुपयांची अवैध दारू जप्त. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.